नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेमध्ये 1,40,000 शेतकरी केवायसी यादीमधून अपात्र करण्यात आलेले आहेत। आता तुमचं नाव जर अपात्र यादीमध्ये असेल, तुमचं केवायसी केलेलं आहे, केवायसी चुकलेलं असेल किंवा झिरो ITR भरलेलं असेल किंवा ITR भरत असाल, काय तुमचं अपात्र यादीमध्ये नाव येणार आहे का नाही आहे, त्याचबरोबर पात्र कोण असणार आहेत, जर केवायसी चुकली तर कशा पद्धतीने चुकली, त्याच्यावरती सोल्युशन काय असणार आहे, याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। नमस्कार, मी तुमचा योजना दूत, तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे पण कर्ज घेतलेले शेतकरी होते, ज्यांची परतफेड झालेली नाही आहे, अशा पद्धतीचे जे पण शेतकरी होते ते या ठिकाणी पात्र आहेत। पण जे पण यादी होती ही यादी तपासली केंद्र शासनाकडून, याचा डेटा घेतला गेला। हा डेटा घेतल्यानंतर या ठिकाणी जे पण टॅक्स पेअर होते, जे टॅक्स भरत होते, ते शेतकरी या ठिकाणी अपात्र यादीमध्ये आहेत, त्यांचं केवायसी यादीमध्ये नाव नाही। आता काही शेतकरी असे आहेत की जे टॅक्स पेअर होते, म्हणजे ITR भरत होते पण झिरो ITR भरलेला आहे त्यांनी, सो त्यांचं काय या ठिकाणी केवायसी करता येते त्यांना, कारण टॅक्स पेअर तर आहेत पण झिरो टॅक्स पेअर त्यांनी केलेलं आहे, म्हणजे झिरो ITR भरलेलं आहे। सो तुम्हाला केवायसी करता येते आणि जे पण तुमची पद्धत आहे त्यानुसार तुम्ही केवायसी वगैरे करा, तुमचं नाव आहे, तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही। सो हे झालं टॅक्स पेअरचं, जे भरत होते, जे ITR भरत होते, कमी भरत होते, झिरो टॅक्स पेअर आहे त्यांचं। यानंतर आता जे 2019 ते 2025 पर्यंत, म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे पण थकीत होते, त्यांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजेच केवायसी त्यांना करता येते। आता या ठिकाणी काही शेतकरी असे पण आहेत जे झिरो ITR भरलेलं आहे आणि त्यांचं केवायसी यादीमध्ये नाव नाही, म्हणून त्यांचं अपात्र यादीमध्ये नाव गेलेलं आहे का, तर तसं नाही आहे। कर्जमुक्ती यादीमध्ये तुमचं नाव आहे, फक्त तुम्ही निकषामध्ये बसलेलं पाहिजे, म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे पण कर्ज घेतलेले आहे, तुमचं नाव त्यामध्ये असेल। तुमचं झिरो ITR जरी भरलेलं असेल तरीसुद्धा तुमचं केवायसी यादीमध्ये नाव असणार आहे। आणि जर तुम्हाला या ठिकाणी असं वाटत असेल की नाव माझं केवायसी यादीमध्ये नाही, तर फक्त तुम्ही वेट करायचं आहे, तुम्हाला वाट पाहण्याशिवाय दुसरं काय नाही आहे। दुसरी यादी आली तर त्याच्यामध्ये तुम्ही नाव चेक करायचं आहे। आता अपात्र यादीमध्ये नाव आहे असेल तुमचं, असं जर तुम्ही विचार करत असेल तर तसं नाही आहे। तुम्ही झिरो ITR जरी भरलेलं असेल तरीसुद्धा तुमचं केवायसी यादीमध्ये नाव असणार आहे। फक्त ह्या यादीपर्यंत आतापर्यंत जे पण यादी आल्या त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर पुढच्या यादी येण्याची वाट बघा, त्यामध्ये तुमचं नाव 100% असणार आहे। फक्त तुम्ही झिरो ITR जरी असेल आणि केवायसी यादीमध्ये जे पण पात्रतेचे निकष आहेत त्या निकषामध्ये तुमचं बसलं पाहिजे आहे तुम्ही, तरच तुमचं नाव पुढच्या यादीमध्ये येणार आहे। आता या ठिकाणी जे पण शेतकरी केवायसीसाठी पात्र आहेत, केवायसी करायचे, केवायसी केली, 13 लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी केवायसी केलेलं आहे। पण काही शेतकरी असे पण आहेत ज्यांची केवायसी चुकलेली आहे। का चुकलेलं आहे, त्यांचं सेविंग खातं आहे ते वेगळंच दाखवतं आहे, सेविंग नंबर आहे तो अकाउंट नंबर त्यांचा वेगळाच दाखवला जातो आहे, बँक वेगळीच दाखवली जाते। काही जणांचं जे पण आधार प्रमाणीकरण आहे ते वेगळं झालेलं आहे, चुकीचं झालेलं आहे। आधार नंबर आहे तो चुकलेला आहे, फार्मर ID आहे ती चुकीची होती किंवा बरोबर नव्हती। त्याचबरोबर या ठिकाणी NPA आहे ते दाखवलं जात नाही आहे किंवा दाखवलं जातं आहे, तर काय नेमकं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा फॉल्ट आहे। फॉल्ट म्हणजे काय, जे पण बँका आहेत त्यांच्यामार्फत तिथं पोर्टलवरती रक्कम वेगळी दाखवली जाते, तुम्हाला पोर्टलवरती वेगळी दाखवलं जातं आहे, घेतले कर्ज वेगळं, कर्ज घेतलं जास्त। केवायसीमध्ये तुम्ही जर आधार प्रमाणीकरण करायला गेला तर तिथं कर्जाची रक्कम आहे ती वेगळी दाखवली जाते, म्हणजे रकमेमध्ये तफावत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की 1 एप्रिल 2019 ते 2025 पर्यंत, आता तारीख तर तुम्हाला सांगितली 10 वेळा ती सांगत नाही आहे, 19 ते 25 पर्यंत जे पण शेतकरी होते ज्यांची यादी केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला दिलेले आहे, वेबसाईटवरती आलेले, म्हणजे पोर्टलवरती आलेली। आता यामध्ये कर्ज घेतलेली जे पण बँके आहेत, बँकामार्फत जे पण दाखवलेले जाते ती रक्कम बँकेमार्फत पोर्टलवरती आलेली होती। आता अद्ययावत रक्कम वेगळी असणार आहे, ती रक्कम अपडेट झालेली आहे। मित्रांनो, आता एक लक्षात घ्या, जी हेअरकट बँकेमार्फत दिलेला आहे तो हेअरकटच आता या ठिकाणी पोर्टलवरती दाखवला जातोय। म्हणजे तुमची
रकमेमध्ये तफावत नसेल तरच केवायसी करायचे. मी अगोदरही व्हिडिओ बनवून सांगितलेला होता, रकमेमध्ये तुमच्या तफावत असेल तर तुम्ही केवायसी लवकर करू नका. थोडा काय तुम्हाला जात आहे, थोडंसं वेट करा. जे पण तुम्हाला सांगितलं होतं तिथं आय बटन आहे, आय बटनवरती किंवा व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ अटॅच करेल, तो व्हिडिओ पहा. काय प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन काय असणार आहे ते ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, जो बँकेमार्फत दाखवली जाते रक्कम, त्या रकमेमध्ये हेअरकट कट होऊन जी रक्कम तुमची पोर्टलमध्ये दाखवली जाते ती रक्कमच तुमची ओरिजिनल असणार आहे. आता लक्षात घ्या, याद्या माहिती केंद्र शासनाकडून घेतलेली आहे, बँकेकडून घेतली सगळी रक्कम आहे. हेअरकट काढला, मूळ रक्कम ती जी पण काढली ती सगळी प्रॉपर रक्कम आली, ती रक्कम आता सध्या पोर्टलवरती आहे. तर जर तुमचं नाव केवायसी यादीमध्ये नसेल तर याच पद्धतीने हीच प्रोसेस न जाणार आहे आणि पुढच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर याच पद्धतीने होणार आहे. त्यावेळेस पण जर तुमचं नाव असेल, रकमेमध्ये तफावत असेल तर हेअरकट बँकेने देऊपर्यंत वाट बघा किंवा दिलेलं आहे नाही ते बघा, तक्रार करा. त्यानंतर ती रक्कम दाखवली जाईल, त्याच वेळेस तुम्हाला केवायसी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला घाबरून जाण्याची काही गोष्ट नाही आहे. जर तुमची रक्कम 2 लाखाच्या आतमध्ये असेल तर रकमेमध्ये थोडा तफावत जरी असेल, तुम्हाला फक्त या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे पण तहसीलदार असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जाऊन जे तुम्हाला तक्रार निवारण आहे ते लेखी अर्ज तुम्हाला करायचा आहे. ऑलरेडी तिथं आपले सरकार सेवा केंद्र आहे, त्यांच्यामार्फत तुम्ही केवायसी म्हणजे आधार प्रमाणीकरण जी पण तुमची केवायसी आहे ती करायला गेलात तर तिथं तक्रार निवारणाचा ऑप्शन आहे, गव्हर्नन्सचा ऑप्शन आहे, तो ते करून देतील. तुमचं म्हणजे तक्रार आहे ते करतील, पण तुम्ही स्वतः लेखी जे पण तुमचे तहसीलदार आहे त्यांच्याकडे द्यायचं आहे. ते तुम्ही 2 पद्धती करा, तिकडून त्यांनी करते, तुम्ही इकडून करा. तसं झालं की तुमचं तक्रार निवारण होऊ शकते, म्हणजे तुमचे जे काही समस्याचं आहे ते निवारण होणार आहे. पण या ठिकाणी तुमचे तक्रार निवारण झालेच नाही आहे तर काय करायचं आहे, घाबरायचं नाही आहे. केवायसी केलेली असेल तरीसुद्धा तुम्ही घाबरायचं नाही. का तर 2 लाखाच्या आत तुमचं कर्ज आहे, त्याच्यामुळे जे 2 लाखाच्या आत आहेत त्यांना घाबरायची गरज नाही, ते माफ होणारच आहे. सो जर ऑलरेडी तुमचं केलेलं असेल, तक्रार दिलेली असेल आणि 2 लाखाच्या आत तुमचं असेल तर तुम्ही घाबरायचं नाही. बाकीच्यांना सगळ्यांना सांगत नाही आहे, झालेलं आहे, केवायसी केलेलं आहे तर घाबरायचं नाही. यानंतर आता काही शेतकरी असे पण आहेत ज्यांचं सेविंग अकाउंट आहे, दाखवतं वेगळं आणि अकाउंट नंबर वेगळा आहे. तर तसं नाही, तुमचं जे पण पीक कर्ज खातं आहे त्या कर्ज खात्यामध्येच तुमची रक्कम आहे ती जाणार आहे आणि ती पण बँकेचा डाटा घेतला जातो, सगळं झालं ती जाणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. 2 लाखाच्या आत जर असेल, तुम्ही ऑलरेडी केलेलं असेल तर ती रक्कम तुमच्या कर्ज खात्यामध्ये जाणार आहे. जे पण तुमचं खातं आहे त्यामध्ये तुमचं जे तुम्ही बँकेचं काढलेलं आहे त्याच्यामध्ये दिसत नसेल किंवा त्याच्यामध्ये तुमचं वेगळं दाखवत असेल तर तसं नाही आहे, कर्ज खात्यामध्येच ते जाणार आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी करायचं काय आहे, तुमचं कर्ज खात्याचा जो पण नंबर आहे तो व्यवस्थित आहे का, कर्ज खात्याचा अकाउंट नंबर तो असतो व्यवस्थित आहे का ते बघा. त्याचबरोबर फार्मर आय डी आहे ती व्यवस्थित आहे का ते बघा, किंवा आधार नंबर दिलेला आहे तो व्यवस्थित आहे का बघा. ऑलरेडी तुम्ही केवायसी केलेलं आहे, केवायसी केली तुमचा चुकलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फक्त एकच गोष्ट बघायचं आहे, काय तुमची रक्कम बरोबर होती का. रक्कम जरी तफावत असेल 2 लाखाच्या आत आहे तर ती बरोबर आहे, तुमची केवायसी होणार आहे. त्यानंतर तुमचं फार्मर आय डी आहे ती बरोबर आहे का, जर बरोबर असेल तर घाबरायची गरज नाही, तुमची केवायसी होणार आहे. आधार नंबर बरोबर आहे, केवायसी होणार आहे. त्याच्यामुळे ही सगळी जी माहिती आता मी सांगितली ही बरोबर असेल तर या ठिकाणी तुमची कर्जमाफी होणार आहे, तुम्ही घाबरायची गरज नाही. भले तुम्ही वाटत असेल तुम्हाला कर्जमाफी तुमची होणार नाही किंवा रक्कम वगैरे तफावत असेल असं तसं काय, फक्त जी माहिती मी आता सांगितली आधार, फार्मर आय डी आणि ते अकाउंट नंबर तुमचा व्यवस्थित आहे तर तुमची कर्जमाफी होणार आहे. मित्रांनो, केवायसी झाली, सगळं सांगून सुद्धा झालं तरीसुद्धा तुम्हाला भीती वाटत असेल तर काय करायचं आहे, वापस तुम्ही लेखी अर्ज तुमच्या तहसीलदाराला द्यायचा आहे. सहाय्यक निबंधक कार्यालय आहे तिथं द्यायचं आहे. निबंधक कार्यालयामध्ये तुम्ही दिलं तर ठीक आहे, काय हरकत नाही आहे, पण ही प्रोसेस तर करा जर तुम्हाला वाटत असेल तर. आता जर तुमचं केवायसी झालेलं आहे तरीसुद्धा करायचं आहे, तफावत दिसत असेल तरीसुद्धा करा. आता भरपूर क्वेश्चन घेतले, त्याचे उत्तरं दिलेली आहेत ऑलरेडी.
सो आता या ठिकाणी जर तुमचे काही आणखी क्वेश्चन राहिलेले असेल तर तुम्ही कमेंट करा, उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये भेटेल. जर आता काय होतं आहे, भरपूर शेतकरी किंवा भरपूर कामगार वगैरे भरपूर आहेत, सबस्क्रायबर 26,000 प्लस सबस्क्रायबर आपले झालेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओला जे पण कमेंट करणार आहेत, जुने व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला सुद्धा कमेंट करतात, नवीन व्हिडिओ आहेत त्याला सुद्धा कमेंट करतात. प्रत्येक वेळेस कमेंट करणार तुम्ही आणि प्रत्येक वेळेस मला त्याचं उत्तर देणं शक्य होत नाही. शक्यतो जेवढं होईल तेवढं मी प्रत्येक वेळेस प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कमेंट तर करा, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं सोल्युशन भेटेलच. शिवाय जर 10+ जर एकच कमेंट आली की बाबा एकच क्वेश्चन आहे, त्यावरती मी नक्कीच तो व्हिडिओ पण अपलोड करेल. सो सांगायचं या ठिकाणी एकच पॉईंट आहे की जर तुम्हाला रिप्लाय भेटत नसेल तर काय करा, सबस्क्रिप्शन बाय करा तुम्ही, म्हणजे मेंबरशिप बाय करा. किती 59 रुपयाचं आहे, 60 रुपयाची मेंबरशिप आहे, जास्त रुपये नाही आहेत ते. कमेंटला तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल, रिप्लाय भेटत नसेल तर बाय करा. यानं काय होणार आहे, मला पैसे भेटणार असा विषय नाही. मला फक्त जेवढे भेटतात त्याच्यामध्ये 45% यूट्यूबला जाते. 60 रुपये भेटतात त्यामध्ये 45, 60 पण नाही, 59 रुपये आहेत आणि त्याच्यामध्ये 45% यूट्यूबला जाते. त्याच्यामुळे मला काय भेटणार नाही आहे त्याच्यामध्ये. याचा अर्थ सांगायचं काय तुम्हाला इथं का करा म्हणतोय, तर तुमची कमेंट हायलाईट होणार आहे माझ्यासाठी. मला नोटिफिकेशनमध्ये तुमची कमेंट दिसणार आहे, तुमची कमेंट जाणार नाही कुठे, ती मला डायरेक्टली दिसणार आहे. आणि दिसल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर एक वेगळा आयकॉन दिसणार आहे. त्या आयकॉनमुळे स्टार वगैरे असणार आहेत, मी सेट केलेलं आहेत कोणतं आयकॉन दिसणार आहे ते. सो तसं दिसलं तर कमेंट मला नोटिफिकेशनमध्ये येणार आहे आणि ती कमेंटला मी 100% रिप्लाय देऊ शकतो, त्याची मला गॅरंटी घेता येते. सो रिप्लाय भेटेल, कमेंट करा. आणि जर नाही भेटला रिप्लाय तर सबस्क्रिप्शन बाय करा. यानंतर आता भरपूर माहिती जी आहे ती मी ऑलरेडी या कर्जमाफी संबंधित घेतलेलं आहे, सांगितलेलं आहे. पोर्टल संबंधित जे पण प्रश्न आहेत वगैरे भरपूर सगळे काही आतापर्यंत जे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते 4 व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचं असेल तर स्क्रीनवरच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्ही जी पण माहिती दिलेली आहे ती पाहू शकता. तर चला भेटूया स्क्रीनवरती कोणत्याही एका व्हिडिओमध्ये तुमच्या सोयीनुसार. धन्यवाद.